नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे. या कथेचा पुढील तिसरा भाग. झुंजार दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जागा झाला. त्यावेळी विजया गाढ झोपेत होती. 20 मिनिटात त्यानं दाढी, तोंड धुणं वगैरे दैनंदिन कार्यक्रम आटोपले आणि तो कपडे बदलून 5व्या मजल्यावर गेला व त्याने नेताजीला बघितले. मालक, रात्री काहीच घडलं नाही, नेताजी खेदानच म्हणाला. काहीतरी धावपळ करायला मिळेल असं मला वाटत होतं. ते जाऊ दे, तू तुझं काम चांगलं केलंयस, झुंजार म्हणाला. त्या माणसानं अद्याप काही हालचाल केली नाही याचा मला आनंद झाला. पण तो याच जागेत आहे याची तुझी खात्री आहे ना? हो मालक, 20 मिनिटापूर्वी आपला लिफ्टमन येथे आला होता. त्यानं दार ठोठावलं आणि त्या मातसिंगनेच दरवाजा उघडला होता. तो काही बोलला आणि नंतर लिफ्टमन परत गेला. याचा अर्थ काय असेल? झुंजार विचार करत म्हणाला. नेताजी, आणखीन काही घडलं तर तू मला लगेच कळव. मी ब्रेकफास्ट करतो आणि नंतर तुला इथे येऊन सोडवतो. झुंजार पुन्हा वर गेला. विजयची मावशी वगैरे घरातील कामं बघत होती. तिने झुंजारच्या ब्रेकफास्टची व्यवस्था केली आणि ब्रेकफास्ट करताना झुंजारनं पेपर वाचला. लिंगराजच्या अपघाती मृत्यूची बातमी त्या वर्तमानपत्रानं छापली होती. लिंगराजची उरलेली संपत्ती त्याच्या हंसराज नावाच्या एका चुलत भावाला मिळणार असंही प्रसिद्ध झालं होतं. त्या हंसराजबद्दल विशेष माहिती नव्हती. तो धंद्याने चित्रकार होता, पण विशेष प्रसिद्ध नव्हता. तो 50च्या घरातील असावा आणि सध्या कुठेतरी बाहेरगावी गेलाय व लिंगराजचे वकील त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत असं छापण्यात आलं होतं. झुंजार विचार करू लागला. लिंगराजच्या मृत्यूने या हंसराजचा बराच फायदा होणार होता आणि लिंगराज अपघाताने मेला नव्हता तर त्याचा खून झाला होता. विजया जेव्हा जागी होऊन किचनमध्ये आली त्यावेळी त्यांनी ही कल्पना विजयाला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला काय सुचेल याचा काय नेम नाही. त्या हंसराजने हा खून केला असं तुमचं म्हणणं आहे की काय? तो जर बाहेरगावी आहे तर लिंगराजला त्याने खिडकीतून कसं ढकललं असेल? शिवाय ते काम मातासिंगने केलं असं तुम्ही म्हणाला होतात ना? हो, पण त्याने ते का करावे? त्याचा व लिंगराजचा संबंध काय? कोणत्या उद्देशानं लिंगराजला ठार करण्यात आले? त्याचे आणि मातासिंगचे काही वैमनस्य होते का? मला तसं नाही वाटत, म्हणून मी त्याच्याशी पुन्हा बोलणार आहे. तुम्ही जरा सांभाळून राहिलं पाहिजे, विजया म्हणाली. झुंजार हसला आणि वरच्या मजल्यावर गेला. त्यानं दरवाजा ठोठावला. मातासिंगने दरवाजा उघडला. त्यानं बाहेर जायचे कपडे चढवलेले होते व त्याच्या हातात 2 बॅगा होत्या. तुम्ही? मला वाटलं की तो लिफ्टमन आला असावा. मातासिंग भाऊ, मी काही लिफ्टमन नाही, पण मी आत आलो तर चालेल ना? झुंजारने विचारलं आणि सरळ आत प्रवेश करून दार बंद केले. नंतर तो म्हणाला, मी तुला इथे थोडे प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत आणि मला अडवू शकणार नाहीत. हातातील बॅगा खाली ठेवून मागे सरकवून मातासिंग म्हणाला. तुम्ही जर आता मला जाऊ दिले नाही तर असं म्हणून मातासिंगनं आपल्या खिशातून एक छोटं पिस्तूल बाहेर काढलं. ते पाहून झुंजार हसला. तो म्हणाला, मित्रा, तू असा मूर्खपणा करण्यास तयार झाला यावरून तू घाबरला असे सिद्ध होतं. पिस्तुलाचा आवाज होतो आणि त्या आवाजाकडे लोकांचं लक्ष जातं. पिस्तुलाचा उपयोग केल्यानंतर तू लिफ्टपर्यंत सुद्धा पोहोचू शकणार नाहीस. बोलताना झुंजारचे मातासिंगच्या पिस्तुलाकडे लक्ष होते. त्या माणसाजवळ तसलं हत्यार असावं याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो घाबरलेला माणूस ते झाडण्यास कचरणार नव्हता हे स्पष्ट होतं. तेव्हा जरा सांभाळून राहायला हवं. तो मित्रा, तू कुठेतरी बाहेरगावी जातेस वाटतं. त्याच्या सामानाकडे बोट दाखवत झुंजारनं सहज स्वरात विचारलं. होय, मी जाणार आहे आणि तू काही मला अडवू शकणार नाहीस, मातासिंग म्हणाला. तुला मध्ये पडण्याचा काही अधिकार नाही. मला वाटतं आपण शहाणपणाने वागलेले बरे, झुंजार शांतपणे म्हणाला. तू ते पिस्तूल खाली ठेव, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. झुंजारनं दरवाजाकडे बोट केले. बाहेरून दरवाजा वाजवल्याचा आवाज झाला होता. मातासिंगनं घाबरून दरवाजाकडे पाहिलं आणि नेमका तो क्षण झुंजारने साधला. डाव्या हाताचा ठोसा मातासिंगच्या कानशिलावर हादळला आणि फुग्यातील हवा जावी तसा मातासिंग खाली कोसळला. शांतपणे झुंजार दाराजवळ गेला आणि त्यानं ते किंचित उघडून येणारा माणूस लिफ्टमन आहे याची खात्री केली. नंतर तो मातासिंगच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत म्हणाला, माझी अद्याप तयार झालेली नाही, तू जा, मी तुला कळवतो. ऐनवेळी तिथे येणाऱ्या लिफ्टमनचे मनातून आभार मानत
झुंजारनं दार बंद केले आणि जमिनीवर पसरलेल्या मातासिंगकडे बघितले. त्या माणसानं मुळीच हालचाल केली नव्हती. झुंजारनं त्या जागेवरून नजर फिरवली. मातासिंगनं घाईघाईने तिथून निघून जाण्याचं ठरवलं होतं. त्यानं आपलं बहुतेक सामान त्या 2 बॅगेत भरलं होतं. त्यानं इतकी घाई करण्याचं कारण काय होतं? झुंजारने पिस्तूलची पाहणी केली. ते नवीन कोरे होते आणि जवळून धाडल्यास अगदी प्राणघातक ठरणार होते. जर कोणा वरच्या दर्जाच्या माणसाच्या हुकमावरून मातासिंगनं लिंगराजला ठार केलं असेल, तर आता तो जे काही करत होता ते इतर कोणाच्या हुकमाप्रमाणे नव्हते यात शंका नव्हती. त्याचं तिथून निघून जाणं निदान पोलिसांना तरी संशयास्पद वाटणार होतं, कारण तो लिंगराजच्या बाजूच्या घरात राहत होता हे त्यांना माहीत होतं. तो पळून गेला असं समजलं तर त्यांना काय वाटेल? फक्त एकच उत्तर होतं. आदल्या रात्री झुंजारने भेट दिल्यामुळे मातासिंग घाबरला होता. हे फार चांगलं झालं, झुंजार स्वतःशीच म्हणाला. त्यानं खाली वाकून त्या बेशुद्ध माणसाचे खिसे तपासले. पैशाचं पाकिट नोटांनी गच्च भरलं होतं. पासपोर्ट व मोटार चालवण्याचं लायसन्स होतं आणि दोन्हीवर मातासिंगचं नाव होतं. 2 पत्र होती, पण ती महत्वाची नव्हती. झुंजार ती पुन्हा त्याच्या खिशात ठेवणार तोच एका लिफाफ्यावर पेन्सिलने लिहिलेला एक फोन नंबर मिळाला. झुंजारने त्या नंबरवर फोन करायचं ठरवलं. त्यानं तिथल्याच टेलिफोनवरनं तो नंबर फिरवला आणि लागलीच त्याला उत्तर मिळालं. काय आहे? गेल्या रात्री काही बिघाड झाला? झुंजार मातासिंगच्या आवाजाची नक्कल करत म्हणाला. मला तुमची भेट हवी होती. अरे मूर्खा, मातासिंग, तू अद्याप तिथेच थांबलायस की काय? 9 वाजता रिपोर्ट दिला पाहिजे असं तुला सांगण्यात आलं होतं ना? झुंजारच्या चर्येवर समाधान पसरलं. गोळी बरोबर लागली होती, पण आता सावधगिरी बाळगायला हवी होती. सुरुवात छान झाली, पण यानंतर काय बोलेल यावर त्याचं पुढचं अवलंबून होतं. पण बुद्धिमान झुंजार कोणत्याही बाबतीत मागे राहणारा नव्हता. माफ करा, माझा जरा खोळंबा झाला, त्यामुळे मला आता येता येणार नाही, झुंजार अडखळत पण घाईघाईने म्हणाला. आणखीन काही घडलंय? पण त्या मुलीचं काय? कोणीतरी रागवलेले आणि कठोर स्वरात विचारलं. तिच्याबद्दल आज सकाळच्या पेपरमध्ये काहीच नाही. तिचं काय झालं? पण नको, उत्तर देऊ नकोस, ताबडतोब इथे निघून या. अहो, तुमच्या लक्षात येत नाही. मला सांगता येणार नाही. तुम्ही मला बोरीबंदर स्टेशन जवळ येईल पुस्तकाच्या स्टॉलजवळ भेटा. 11 वाजता. मूर्खा मातासिंग, मी 11 वाजता तिथे हजर आहे, झुंजार घाईघाईत म्हणाला. झुंजारनं हसत रिसिव्हर खाली ठेवला. आता मोठी गंमत होणार होती. त्याच्याशी बोलणाऱ्या माणसाला झुंजार मालत काय घडत आहे हे समजण्याचा काही मार्ग नव्हता, आणि तो माणूस बोरीबंदर स्टेशनवर स्टॉलजवळ 11 वाजता हजर राहील अशी त्याची पूर्ण खात्री होती. तोपर्यंत झुंजार मालात काही हालचाली अगदी सावकाश करण्यास भरपूर वेळ होता. या मातासिंगला 9 वाजता रिपोर्ट देण्यास सांगितले होते, पण त्याने तसं केलं नाही. झुंजार शुद्धीवर येणाऱ्या मातासिंगकडे बघत म्हणाला. हा माणूस घाबरला होता आणि पळ काढत होता, तेव्हा या भाई मातासिंगाला काही काळ थांबवलं पाहिजे. तो माणूस इतर कोणाचा तरी सामान्य हस्तक आहे अशी झुंजारची खात्री पटली होती. आपण जी आघाडी मारली आहे ती तशीच पुढे सरकवली पाहिजे असं त्याचं मत होतं. त्या विलक्षण प्रकरणातील दुसऱ्या प्रवेशाची वाट त्यानं आधीच तयार केली होती. चल मित्रा, आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला हरकत नाही. त्याचे दोन्ही हात पकडून त्याला उभं करत झुंजार म्हणाला. तू जरा झोकांडे देत आहेस, पण ते ठीक आहे. मातासिंगला काही बोलता येत नव्हतं. आधाराशिवाय तो उभा राहू शकत नव्हता. झुंजारनं त्याला तिथून बाहेर काढलं आणि चावीनं त्या जागेचं दार बंद केलं. जेव्हा त्याला तो तिथल्या कोपऱ्यावरील जिन्याकडे नेऊ लागला तेव्हा मातासिंग थोडी गडबड करू लागला. पण नेताजी अद्याप आपल्या पूर्वीच्या जागेवर उभा होता हे त्याने पाहिले. त्यानं मातासिंगचा दुसरा हात पकडला. मालक, काय झालं याला? नेताजीनं विचारलं. त्याला थोडं अजीर्ण झालं. तो काही काळ आपला पाहुणा म्हणून राहणार आहे. विजया त्या तिघांकडे आश्चर्याने बघत राहिली. नंतर ती म्हणाली, तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती आहे ना? पण जणू काही ती स्वतःशीच बोलली, कारण ते त्रिकूट केव्हा तिथून गॅरेजकडे निघून गेलं होतं. झुंजारनं आपल्या कैद्याला गॅरेज जोडून असलेल्या प्रयोगशाळेत नेलं होतं. त्या जागेत सूर्यप्रकाश नव्हता, पण विजेच्या भरपूर प्रकाशाची तिथे व्यवस्था होती. नेताजी, आपलं कोठडीचं दार उघड. हा आपला मित्र तिथे राहील. आणि मातासिंग, तुझं थोबाड बंद ठेव. मी काय तुला दुसरा ठोसा मारणार नाही. नेताजी प्रयोगशाळेतील एका फडतळाकडे धावला. त्यानं तेथील एक गुप्त कळ दाबली आणि त्याबरोबर भिंतीचा थोडासा भाग दाराप्रमाणे बाजूला सरकला. आत एक छोटीशी प्रकाशित खोली होती. त्या खोलीत एक कॉट, टेबल, खुर्ची आणि पुस्तकांनी भरलेले कपाट होता. झुंजारचा तो खाजगी तुरुंग होता.
तो अनेकदा त्याच्या उपयोगी पडला होता. तुम्ही हे काय चालवलंय? मातासिंगने घाबरून विचारलं. ही जागा कोणती? तुम्ही मला इथे काय आणलंय? मी पोलिसांना बोलवीन, ओरडीन. तू खुशाल ओरड. या जागेतील आवाज बाहेर जात नाही. पण तू घाबरतोस कशाला? तुला कोणी अपाय करणार नाही. झुंजारनं त्याला ढकललं आणि त्याबरोबर ते अरुंद गुप्तदार बंद झालं. नेताजी, मदतीबद्दल मी तुझा आभारी आहे. आता तू जाऊन झोप. आजच्या दिवसात मला तुझी गरज लागणार नाही. झुंजारनं विजयाचं समाधान केलं. नंतर प्रयोगशाळेत काही वेळ थांबून तो मातासिंगच्या खोलीत गेला आणि त्याने त्या जागेची अधिक पाहणी केली. पण त्या माणसाचे जोडीदार कोण यासंबंधी त्याला तिथे काही सुगावा लागला नाही. त्यावेळी 10:30 वाजले होते. झुंजारनं आपली कार लिफ्टनं खाली नेली. ती सावकाश चालवत तो बोरीबंदर स्टेशनकडे निघाला आणि ती कोणत्या क्षणी सुरू करता येईल अशा ठिकाणी उभी करून तो खाली उतरला. नंतर जिथून स्टॉलवर व्यवस्थित नजर ठेवता येईल अशा ठिकाणी तो उभा राहिला. आता 11:10 होती. झुंजार वर्तमानपत्र वाचण्याचे ढोंग करत होता. 11:02 असताना एक सुमारे 45 वर्षाचा आणि जाड फ्रेमचा चष्मा घातलेला माणूस तिथे आला. माणूस हुशार दिसत होता, पण साधाच होता. झुंजार स्वतःशी हसत त्या माणसाकडे बघत होता. 10 मिनिटं निघून गेली तेव्हा तो माणूस चिडलेला दिसला. शेवटी तो तिथून पायपटतच निघाला आणि त्यानं स्टेशन बाहेर जाऊन टॅक्सी गाठली. त्यानंतर त्याचा पाठलाग करणे सोपे होते. तो माणूस सरळ ग्रँट रोड येथील कांचन क्लबकडे गेला व नंतर त्यानं त्या क्लबमध्ये प्रवेश केला. छायानं त्याच क्लबबद्दल त्याला सांगितले होते. तिथल्याच पंढरी नावाच्या व्यवस्थापकाने तिला लिंगराजकडे पाठवले होते. आपण फोन केला तो नंबर क्लबचाच असला पाहिजे अशी झुंजारची खात्री झाली. झुंजार क्लब बाहेर आपल्या मोटारीत बसून होता. 15 मिनिटांनी तो चष्मेवाला बाहेर आला तेव्हा त्याच्याबरोबर आणखीन एक उंच आणि ताकदवान असा तरुण होता. त्या दुसऱ्या तरुणाचा पेहरा वाईटबाज होता, पण तो धोकेबाज आहे आणि त्याच्या डाव्या काखेतील चोरखिशात पिस्तूल लपवलंय हे झुंजारने ओळखले. त्या दोघांनी एक टॅक्सी पकडली आणि झुंजारनं पुन्हा पाठलागास सुरुवात केली. ते झुंजार महालाकडे जात आहेत असं दिसल्यानंतर झुंजार खुश झाला. मातासिंग भेटला नाही म्हणून हे दोघे त्याला भेटायला चालले होते. त्यांची टॅक्सी झुंजार महालासमोर उभी राहिल्यानंतर झुंजारची मोटार बाजूच्या गल्लीत शिरून सरळ त्याच्या खास लिफ्टमध्ये शिरली. 5व्या मजल्यावरच्या गॅरेजमध्ये ती लिफ्ट थांबताच झुंजार बाहेर पडला. विजयने त्याला बघितले, पण आपण थोड्याच वेळात येतो असं सांगून तो सरळ जिन्याकडे गेला. पायऱ्या उतरून तो एका बाजूला उभा राहिला. त्याच वेळी ते दोघे लिफ्टमधून तिथे आले व चष्मेवाल्याने पुढे होऊन जवळच्या चावीनं मातासिंगच्या खोलीचे दार उघडले. त्या दोघांनी आत प्रवेश केला आणि दार बंद झाले. मातासिंगानं आपल्या त्या मित्रांना त्या जागेची दुसरी चावी दिली होती हे स्पष्ट होते. झुंजार लागलीच पुढे झाला. त्यानं आपल्या जवळच्या चावीने दार उघडले. आत प्रवेश करताच तो चष्मेवाला त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागला. आपल्या मातासिंग भाऊचं काय झालं यासंबंधी तुम्ही विचार करत असाल म्हणून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी आलोय, झुंजार म्हणाला. हा, तुम्ही कोण? तुम्हाला काय माहिती मातासिंगची? चष्मेवाल्याने जोरात विचारले. तो मूर्ख माणूस पळ काढत होता आणि ते तुम्हाला खात्रीने आवडलं नसते. गेल्या रात्री त्यानं लिंगराजचा खून केल्यानंतर थांबा, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही ते ऐकलंय की? आता तुमचा डाव काय आहे मला समजून घ्यायचंय. माझं नाव झुंजार आणि या इमारतीचा मालक मीच आहे. मुंबईत अनेक इमारती असताना लिंगराजनं ही पसंत करावी हे तुमचंच दुर्दैव नाही का? तो म्हणाला. झुंजार अगदी शांतपणे बोलत होता, त्यामुळे ऐकणाऱ्या दोघांवर विलक्षण परिणाम झाला. तुमची काहीतरी चूक होते, चष्मेवाला म्हणाला. आम्ही मातासिंगचे मित्र आहोत. तो येथे असेल अशी आमची अपेक्षा होती. हो, कारण तो तुम्हाला बोरीबंदर स्टेशनवर भेटला नाही, झुंजार म्हणाला. होय, ते खरे, पण तुम्हाला ती माहिती कशी? कारण मातासिंगच्या आवाजाची नक्कल करून मीच फोन केला होता. तेव्हापासून मी तुमचा पाठलाग करतोय. तुम्ही टेलिफोन केला होता? पण का? आणि मातासिंग कुठे? तो येथून फार दूर गेलेला नाही. येथे काहीतरी चमत्कारिक प्रकार चाललाय हे तुमच्या दुर्दैवानं गेल्या रात्री माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे तुमचा डाव कोसळला. छाया गेल्या रात्री इथे नव्हती, म्हणजे माझ्याशिवाय ती दुसऱ्या कोणाच्याही दृष्टीस पडली नव्हती. आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडला का? या माणसाला जर भलतीच माहिती आहे, तो दुसरा अडदाण माणूस कर्कश स्वरात म्हणाला. पंढरी याचं काहीतरी केलं पाहिजे. तू पंढरी असणार असं मला वाटतच होतं, झुंजार त्या चष्मेवाल्याला म्हणाला. तू कांचन क्लबचा मॅनेजर आहेस आणि तूच छायाला कोकेनसाठी याच्याकडे पाठवलं होतंस, लिंगराजकडे. झुंजारला इतकी माहिती आहे पाहून ऐकणारे भलते हादरले होते.
त्यांचे चेहरे पाहून झुंजार भलताच खुश झाला. माझ्या मित्रांनो, लिंगराजच्या खुनाच्या प्रकरणात छायेला गुंतवण्याचा तुमचा प्रयत्न अत्यंत नीचपणाचा होता. आतापर्यंत मी खूप बोललो. आता तुम्हाला तुमची तोंड उघडावी लागणार आहेत. लिंगराजचा खून करण्यासाठी मातासिंगला का पैसे देण्यात आले होते? त्या दोघात पंढरी जास्त घाबरला होता. तो म्हणाला, तुमची चूक होते. माझं नाव पंढरी कवळी. मी कांचन क्लबचा मालक आहे. मातासिंगकडे माझं येणं होतं आणि ते वसूल करण्यासाठी मी इथे आलो होतो. तुम्ही आता जी काही बडबड केली ती मला मुळी समजली नाही. तुमची ती छाया कोण ते मला माहीत नाही. तुम्ही खात्रीने वेडे असाल. झुंजार थांबला. आपण जाणून बुजून गांधील माशांचे पोळे डिवचले त्याला माहीत होते. ते दोघे बदमाश होते यात शंका नव्हती. पंढरी भाऊ, छायेबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं म्हणण्याने तुमचा काही फायदा होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, छाया येथे नव्हती. तुम्ही तिला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करता कामा नये. तुमच्या सांगण्यावरून मातासिंगनं याच खोलीच्या खिडकीतून लिंगराजला ढकललं हे मला माहीत आहे. तुमचं हे बोलणं काही बरोबर नाही, पंढरी कासावीस होऊन म्हणाला. मातासिंग कुठे आहे? तुम्ही काय केलं त्याचं? त्याला नाही, पोलिसांचा काही संबंध नाही. मला पोलिसांशी विशेष संबंध ठेवणे आवडत नाही. शिवाय लिंगराजचा खून झाला हे मला माहीत असले तरी पोलिसांना हवा असलेला पुरावा माझ्याजवळ नाही. म्हणून मी स्वतःच हे प्रकरण निकालात काढण्याचं ठरवलंय. तुम्ही येथेच थांबा. मी तुमच्या मित्राला घेऊन येतो. झुंजार लागलीच तिथून बाहेर पडून आपल्या जागेत गेला. त्यानं मातासिंगला त्या गुप्त कोठडीतून बाहेर काढले. नंतर तिथे असलेल्या नेताजीला काही सूचना दिल्या. विजया तो सर्व प्रकार बघत होती. तिच्याकडे पाहून झुंजार फक्त हसला. नंतर त्यानं मातासिंगला 5व्या मजल्यावरील त्या खोलीत नेले. झुंजारनं आपला शब्द खरा केला हे पाहून पंढरी आणि त्याचा जोडीदार दचकले आणि ते दोघे आपल्याकडे खुनशी नजरेने पाहत आहेत हे लक्षात आल्यामुळे मातासिंग घाबरला होता. तुम्ही आता या तुमच्या मित्राला इथून घेऊन जा. यापुढील तुमच्या हालचालीसाठी तुम्ही दुसरी जागा शोधून काढावी असा माझा तुम्हाला सल्ला आहे. झुंजार तिथून तडक बाहेर पडला आणि तो आपल्या खाजगी जिन्याजवळ दबा धरून बसला. 5 मिनिटांनंतर मातासिंगच्या खोलीचे दार उघडले गेले आणि पंढरीचा जोडीदार बाहेर पडून लिफ्टकडे गेला. तो लिफ्टमधून खाली गेल्यानंतर झुंजारला आणखीन काही वेळ थांबावे लागले. यानंतर 10 मिनिटांनी पंढरी आणि मातासिंग हे दोघे बाहेर पडून लिफ्टकडे गेले. ते लिफ्टने तिथून गेल्यानंतर झुंजार कोपऱ्यावरील खिडकीकडे गेला आणि वाकून बघू लागला. पंढरी व मातासिंग बाहेरच्या रस्त्यावर उभे राहून एक टॅक्सी थांबवत होते त्याने बघितले. नंतर झुंजार पुन्हा मातासिंगच्या खोलीत गेला आणि तिथल्या टेबलावरील फुलांच्या कुंडीत दडवलेला एक चिमुकला टेप रेकॉर्डर त्याने बाहेर काढला. मातासिंगला त्या खोलीत ढकलताना त्यानं तो टेप रेकॉर्डर इतर कोणालाही समजू न देता त्या कुंडीत ठेवला होता. 3 मिनिटांनंतर झुंजार तो टेप रेकॉर्डर विजयाला ऐकवत होता. प्रथम झुंजारचा आवाज ऐकू आला. यापुढील तुमच्या हालचालीसाठी तुम्ही दुसरी जागा शोधून काढावी असा माझा तुम्हाला सल्ला आहे. त्यानंतर काही वेळ शांतता पसरली. मातासिंगचा आवाज ऐकू आला. पंढरीनाथ, तुम्ही असे बघू नका माझ्याकडे. त्या झुंजारनं मला त्याच्या जागेत नेऊन एका गुप्त कोठडीत बंद केले होते. पण या बॅगा इथे काय करत आहेत? तू पळणार होतास ना मूर्खा? गेल्या रात्री तू सर्व घोटाळा केलास, बरोबर ना? नाही, मी अगदी हुकमाप्रमाणे वागलो होतो. गप्प बस. मला त्या झुंजारबद्दल चिंता वाटते. तो माणूस घातकी दिसतो. तो घातकी आहेच की, मातासिंग विवळत म्हणाला. माझा हा जबडा पहा. त्यानं एकाच ठोशानं माझी दुर्दशा केली. तो इमारतीचा मालक आहे. तो बदमाश आहे म्हणून पोलिसांकडे गेला नाही. तो आता आपल्याला त्रास देईल. त्याला इथून जाऊ देण्यात आम्ही मूर्खपणा केला. तिसरा म्हणाला. आपण 3 जण होतो. नाही तुकाराम, तसं करणं धोक्याचं होतं. आपण या इमारतीत काही करणं योग्य नाही. तू आता क्लबमध्ये जा आणि तिथेच थांब. मी तुला तिथेच भेटतो. त्यानंतर पावलाचे आवाज झाले. दार उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज झाला. नंतर पंढरी बोलू लागला. मातासिंग, तुला बराच खुलासा करावा लागेल. आज सकाळी 9 वाजता तुला रिपोर्ट द्यायला सांगितलं होतं. जर तो झुंजारमध्ये पडला नसता तर तू फरारी होणार होतास. तू कुठे जाणार होतास? तुम्हाला ते समजत नाही. गेल्या रात्री झुंजार मला भेटला आणि सरळ मला म्हणाला, तू लिंगराजचा खून का केलास म्हणून. त्यावेळी तो कोण हे मला माहीत नव्हते. पण त्याला ते कसे समजले? त्याला ते समजले आहे आणि त्याच गोष्टीला महत्त्व आहे, पंढरी चिंतायुक्त स्वरात म्हणाला. तू घाबरून पळ काढत होतास हे जेव्हा नंबर 2ला सांगेन तेव्हा तो काय म्हणेल? तुम्ही त्याला ते सांगू नका, मातासिंग घाबरून म्हणाला. मी फरार होणार नव्हतो. मी तुमच्याचकडे येणार होतो. खोटं बोलू नकोस, पंढरी रागाने म्हणाला. तू फरारी होणार नव्हतास तर 9 वाजता रिपोर्ट दिला असतास.
नंतर नंबर 2नं आज सकाळी मला फोनवरून अनेक प्रश्न विचारले. त्यानं पेपर वाचले, त्याला काही अर्थ समजेना. मी माझं काम केलंय, धापा टाकत माता सिंग म्हणाला. तो लिंगराज ठार झाला हे खरं आहे ना? सर्व काही आपल्या योजनेप्रमाणे झाले. फक्त त्या झुंजारनं निष्कारण आपलं नाक खुपसलं. पण त्याला ते समजलं कसं काय? ते जाऊ द्या, पंढरी चिडून म्हणाला. झुंजारचे व तुझे गेल्या रात्री बोलणे झाल्यानंतर तू रिपोर्ट का केला नाहीस? कारण तू भेकडेस. तुला तसं करण्याची भीती वाटली. तू गेली रात्र इथेच कशी तरी घालवलीस आणि सकाळी पळण्याचा प्रयत्न केलास. केवळ झुंजारमुळेच तुला तसं करता आलं नाही. तो माणूस कसा आहे तो तुम्ही बघितलंच, रडकुंडीस येऊन माता सिंग म्हणाला. पंढरीनाथ, आपण येथे थांबलोत कशाला? तो येईल पुन्हा इथे. थांब जरा, घाबरट माणसा, पंढरी तिरस्काराने म्हणाला. एका दृष्टीनं आपण सुदैवी आहोत. झुंजारला सर्व काही माहिती आहे, पण त्यानं ते पोलिसांना सांगितलेलं नाही. तो स्वतःच बदमाश असल्यामुळे आपल्याला पिळून काढण्याचा प्रयत्न करेल. नंबर 2 त्याचा बंदोबस्त करेल. नंतर काही क्षण धडपडीचा आवाज ऐकू आला व त्यानंतर धापा टाकत पंढरी म्हणाला. आता मी तुझा पासपोर्ट आणि पैसे काढून घेतलेत, तेव्हा तुला पळून जाता येणार नाही. आता तू क्लबमध्ये चल आणि तिथे नंबर 2ची आणि माझी भेट होईपर्यंत तिथेच थांब. यापुढे तुझ्यासारख्या भेकडावर कोणी विश्वास ठेवणार नाही. नंतर बोलणं थांबलं. पुन्हा पावलांचा आणि दार उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज ऐकू आला. शांतता पसरली. सांग विजू, तुझी करमणूक झाली की नाही? झुंजारनं टेप रेकॉर्डर बंद करत विचारलं. त्यांचा तो नंबर 2 कोण असेल? ही चांगलीच संघटना दिसते. तुमचा तर्क बरोबर होता. त्या माता सिंगानंच लिंगराजला खिडकीतून ढकलले. बाप रे, भयंकरच आहे. आणि त्यात त्या छायेला गुंतवण्याचा त्यांचा डाव होता. होय, पण मला त्या पाजी पंढऱ्याबद्दल कुतूहल वाटते. तो काय म्हणाला तू ऐकलंस ना? तो नंबर 2ला भेटणार आहे. पण त्यावरून कोणी नंबर 1 असला पाहिजे हे पण खरं आहे. हे प्रकरण आता गुंतागुंतीचं बनत चाललंय. ती गुंतागुंत मरू द्या. माझ्या मते हे जास्त धोकाबाज बनले आहे. ते तुमच्याबद्दल काय म्हणत होते ऐकलंच ना? होय, मी बदमाश आहे आणि त्यांना पिळून काढणार आहे. कोणी सांगावं? मी तसं करेन, पण मी थोडाच स्वस्त बसणार आहे. तुम्ही कृपा करून त्यांच्या भानगडीत पडू नका. आणि त्यांना असं सोडू की काय? त्यांनी मोठ्या अजब युक्तीने लिंगराजचा खून केलाय आणि ते छायाला बदनाम करणार होते. नाही विजू, मी त्यांना सोडणार नाही. मी ते नंबर 2 आणि 1 कोण ते शोधून काढीन. ही खुनी टोळी आहे आणि ते एकच खून करून स्वस्त बसणार नाहीत. ज्याला लिंगराजची संपत्ती मिळणार आहे त्या हंसराजबद्दलही मला कुतूहल वाटतंय. जेवण झाल्यानंतर मी CID ऑफिसात जाऊन आनंदरावांना भेटतो.